सर नमस्कार. आज या ठिकाणी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आपण या ठिकाणी आयोजन केलं, नक्की काय आपण माहिती सांगाल? ही प्रथा जी आहे ही आम्ही गेल्या 3 वर्षांपासून राबवतो आहे. त्याच्यापूर्वी नगरमध्ये संस्था स्थापन झाली होती. नगरमध्ये पण आम्ही असे उपक्रम खूप राबवलेत. आमच्याकडे जी मुलं आहेत ती बहुतेक सगळी पारधी, भिल्ल आणि अशी भटक्या जाती जमातीतली मुलं आहेत, मुलं आणि मुली. त्यांच्या घरातले हे पहिलेच शिकणारी मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणी शिकलेलं नाही आहे. त्यांना गावकुसाबाहेरच राहावं लागलं नेहमी. अशा मुलांना आम्ही जवळ केलं. त्यांचं सर्व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण बरं, हे सर्व आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि आता ते त्यांची जी मूळ संस्कृती होती ती मूळ संस्कृती विसरले, कारण ते इतके विचित्र त्यांच्या पद्धती आणि चालीरीती असतात. त्या चालीरीतींपासून ते इतके आता लांब आलेले आहेत. आता मसलेकर सरांनी सांगितलं की मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा, तो तर आम्ही दिलाच. त्याशिवाय भरपूर आम्ही काही दिलं, त्यांना संस्कार दिले. संस्कार महत्त्वाचे आहेत, अगदी बरोबर. तर ते संस्कार आम्ही दिले आणि आता आमची मुलं संस्कृतमध्ये अनेक मंत्र म्हणू शकतात. बरं, छान. अशी त्यांची बरं, आता कितीला असते मुलं, एक अंदाज सांगितलं? आमची पहिलीपासून ते कॉलेजला जाईपर्यंतची मुलं आहेत. ओके सर, धन्यवाद.